अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण समोर आलं आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाची टीम अमरावतीमध्ये दाखल झाली। टीममधील सदस्य पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या भेटीला पोहोचले तेव्हाची सुद्धा दृश्य आपण बघतोय। अध्यक्ष पैरे खान अल्पसंख्यक आयोग, इन्होंने कल एक दौरा गठित किया था। उसके माध्यम से विशेष कार्य अधिकारी के रूप में मैं यहाँ पर आया हूँ। हमारे साथ में यहाँ की जो अमरावती की लोकल जो महिला बाल विकास की टीम है, जिला बाल संरक्षण कक्ष है, वो लोग साथ में है। अभी हम लोग माननीय उप जिलाधिकारी साहब और जिलाधिकारी साहब से मिलकर आगे का शेड्यूल बताया है। अभी हम लोग एसपी साहब के पास जाने वाले हैं, एसपी साहब से चर्चा कर प्रॉपर परतवाड़ा जाने वाले हैं। जो भी अध्यक्ष साहब के मार्गदर्शन में आज उनको रिपोर्ट किया जाएगा, सारी जानकारी आपको अल्पसंख्यक आयोग के अध्यक्ष पैरे खान सर देंगे। या संदर्भात प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। सुरेंद्र, नक्कीच खरं तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून एकंदरीत 39 फोटो, 18 व्हिडिओ आणि या सर्वांची मोबाईल जप्त केले आहे। एका आरोपीकडून लॅपटॉप आणि हार्ड डिस्क देखील जप्त केली आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आता डेटा रिकव्हर करण्याचं काम जे आहे ते सायबर शाखेकडून केलं जात आहे। एकंदरीत या सगळा डाटा रिकव्हर केल्यानंतर यामध्ये आणखी आरोपींची संख्या देखील वाढू शकते। मुख्य आरोपी अयान जो आहे तो परतवाड्यामध्ये आपल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसून अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये घेऊन येतात आणि त्या ठिकाणी तो हा सगळा प्रकार करून त्याचे व्हिडिओ शूट करायचा। अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये त्याच्या मित्राची जी रूम होती, त्या मित्राला त्या बदल्यात तो 500 रुपये देखील द्यायचा। पोलिसांनी त्याच्या मित्राला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याची देखील चौकशी या ठिकाणी सुरू आहे। हा सगळा एसआयटीची टीम नेमल्या असल्या कारणाने चौकशीला कुठेतरी वेग आलेला आहे। या मागे कुणी मुख्य सूत्रधार आणखी कोणी आहे का, अशी त्या मार्गाने देखील पोलीस या ठिकाणी आता चौकशी करता आहेत आणि सगळा डाटा रेकॉर्ड केल्यानंतर पोलिसांच्या हाती नेमकं काय लागतं हे बघणं तितकं गरजेचं आहे। आदर्श अल्पसंख्याक आयोगाची टीम जी आहे या ठिकाणी येऊन गेली, पोलिसांशी त्यांची काही चर्चा झाली, त्या दरम्यान पोलिसांनी त्यांना काही माहिती दिली, त्या आधारावर देखील आता पोलीस त्या मार्गाने लागलेले आहेत। या प्रकरणात जर बघितलं तर आणखी व्हिडिओ आणि आरोपी देखील आरोपीची संख्या देखील या ठिकाणी वाढ होऊ शकते। दुसरं महत्त्वाचं सांगायचं झाल्यास या प्रकरणामध्ये एकंदरीत पोलिसांच्या सुगात 8 मुली ज्या पुढे आल्या आहेत, मात्र अद्यापपर्यंत एकाही पीडित मुलीने किंवा तिच्या पालकाने तक्रार या ठिकाणी दिलेली नाही। निश्चित, आणि या सुद्धा तक्रारी नोंदवल्या जात आहेत का हे सुद्धा या प्रकरणामध्ये बघणं महत्त्वाचं असेल। तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा सुरेंद्र।